दीक्षाभूमीला घेऊन एक नवीन माहिती आली समोर आणि या संदर्भात वरोराचे तलाठी, कर्तव्यदक्ष तलाठी, जागरूक तलाठी विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूर पोलिसला तक्रार दिली आहे। दीक्षाभूमीला घेऊन ही तक्रार आहे। विषय आहे की गेल्या 70 वर्षात अद्यापही दीक्षाभूमी याची नोंद नाही। दीक्षाभूमीच्या जागेवर, दीक्षाभूमीच्या नावावर ती जागा नाही आणि अशातच एवढ्या 70 वर्षामध्ये स्मारक समितीने केले काय, अशा प्रकारचा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो आहे। त्याबद्दलची त्यांनी माहिती गोळा केली आणि सर्व माहिती गोळा करून 2 कंपन्या ज्या ते बांधकाम करीत आहेत त्या 2 कंपन्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीमधले 2 सदस्य सचिव डॉक्टर राजेंद्र गवई आणि डॉक्टर सुधीर कुलजले हे आणि नागपूरचे जिल्हाधिकारी, सह प्रांताधिकारी आणि इतर अधिकारी, तलाठी असे मिळून 12 लोकांच्या विरोधात त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। या जागेची फेरफार कशा प्रकारे झाली, काय झाली या संदर्भात त्यांनी ही माहिती उघड केली आणि हे जे बांधकाम आहे, हे जे चालू बांधकाम आहे, हे अवैध बांधकाम असल्याचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटले आहे। पहा त्यांनी काय म्हटलं सविस्तर या बातमीमध्ये। आंबेडकरवाद्यांसाठी, आंबेडकरी समाजासाठी हे खूप मोठी बातमी आहे की अद्यापही दीक्षाभूमीच्या नावाने ती जमिनीची नोंद नाही। ते जमीन गुरांच्या चाऱ्यासाठी आणि झुडपी जमीन म्हणून त्याची नोंद आहे, दीक्षाभूमीच्या नावावर ते जमीन नाही। हे एक नवीन माहिती, नवीन खुलासा समोर आला आहे। सविस्तर पाहू ही बातमी आहे दीक्षाभूमी न्यूजवर। दीक्षाभूमी नागपूर प्रकरणामध्ये सीबीआय, ईडी, एसीबी, एसआयटी तर्फे सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वरोराचे तलाठी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे। कोरोना आपत्ती काळात महसूल अधिकारी नागपूर यांनी सन 2020 मध्ये दीक्षाभूमी नागपूर या जमिनीला झुडपी दंगल करण्याचे बोगस आदेश दिलेच कसे? एकाच दिवशी फेरफार घेऊन नोटीस न देता त्याच दिवशी फेरफार क्रमांक 5021 व 5038 मंजूर केलेच कसे? फेरफार क्रमांक 5021 दीक्षाभूमीची जमीन सर्वे नंबर 221/1 व 221/222/2 पहा, फेरफार घेतल्याची तारीख नाही, माहिती मिळाल्याची तारीख नाही, आदेश मामला क्रमांक व तारीख नाही, हितसंबंधांना नोटीस दिल्याची तारीख नाही आणि फेरफार दिनांक 8 फेब्रुवारी 2019ला मंडल अधिकारी तो बोगस फेरफार तहसीलदार यांच्या आदेशानुसार नोंद प्रमाणित करतो। असे फेरफार नागपूर, महाराष्ट्र, भारतात कुठेही केला जात नाही। तरीही वरिष्ठ महसूल अधिकारी चुपचाप पाहत होते व आजही पाहत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांना नोटीस न देता फेरफार मंजूर केलेच कसे? दीक्षाभूमी नागपूर या जागेला दीक्षाभूमी न लिहिता इमारत पड अशी नोंद 7/12 वर महसूल अधिकारी यांनी केलीच कशी? दीक्षाभूमी या जागेला झुडपी दंगल अशी नोंद सन 2020 मध्ये महसूल अधिकारी यांनी केलीच कशी? दीक्षाभूमी समोरच्या ओपन असलेल्या 13 एकर जागेला सडक व रस्ते 7/12 वर दाखविले कसे? आता त्याच जागेवर पार्किंगचे खोदकाम सुरू आहे, म्हणजे हा काय प्रकार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांनी 70 वर्षापासून आजपर्यंत दीक्षाभूमी नागपूर 7/12 वर मालकी हक्काने करण्यासाठी महसूल अधिकारीकडे पाठपुरावा का केला नाही? पुरावे का देत नाही? जर 7/12 मध्ये झुडपी दंगल लिहिले आहे तर दोन्ही कंपन्या YFC व BBG कंपनी अवैध उत्खनन मागील अनेक दिवसापासून कशी काय करत आहेत? हा सर्व गैरप्रकार कट कारस्थान व संगनमत सुरू आहे, म्हणून याची CBI, ED, ACB, SIT मार्फत चौकशी करावी अशी तक्रार खोब्रागडे यांनी केली आहे। दीक्षाभूमी नागपूर प्रकरणात 12 आरोपीवर FIR रजिस्टर करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यात रिपोर्ट पोस्ट पावतीसह पुरावानिशी दाखल केली आहे। दीक्षाभूमी नागपूर ही करोडो बौद्ध बांधव व इतर समाज बांधव यांची प्रेरणाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे आणि ती जमीनात दीक्षाभूमीच्या नावाने 70 वर्षापासून नाही, किती शोकांतिक आहे। 70 वर्षापासून दीक्षाभूमी नागपूरचा मालकी हक्काने 7/12 नावाने आजपर्यंत का केलं नाही? करोडो आंबेडकरी समाज बांधवांचा विश्वासघात केल्यामुळे व्यथित होऊन वरोरा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिली आहे। फिर्यादी विनोद खोब्रागडे, जबाबदार जागरूक नागरिक, कायद्याचे विद्यार्थी, संविधानाचे अभ्यासक यांनी, हे सामाजिक कर्ते यांनी तथा लोकसेवक तलाठी वरोरा
चंद्रपूर यांनी हा रिपोर्ट दाखल केला आहे। यामध्ये 2 कंपन्या, महसूलचे 8 अधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे 2 सदस्य असा एकूण 12 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। सविस्तर बातमी IB7 न्यूजवर पहा। जय भीम। मी विनोद खुबरागडे, चंद्रपूर। माझ्यासोबत यवतमाळवरून मिलिंद धनवी आले आहे। आज आम्ही या पवित्र दीक्षाभूमीवर जे मागील काही दिवसापासून जे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जे चालू आहेत अनेक, त्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी मी व माझे मित्र मिलिंद धनवी यवतमाळवरून, मी चंद्रपूरवरून आज इथे पवित्र दीक्षाभूमीवर, प्रेरणाभूमीवर आम्ही आलेले आहे। आणि नेमका हा प्रकार काय आहे हे मागील मी काही दिवसापूर्वी जनतेच्या निदर्शनास दिलं होतं, समाज बांधवांच्या। हे जी जागा आहे दीक्षाभूमी, ही आमच्या तमाम करोडो बौद्ध बांधवांची प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे। आणि अशी ही भूमी असताना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी जे दीक्षा दिली आहे जवळपास 5 ते 7 लाख अनुयायांना, आणि ह्या जागेसाठी जे वामनराव गोडबोलेजी यांनी जे अथक परिश्रम केले होते आणि अथक परिश्रम करून या जागेची निवड केली होती, आणि त्यानंतर मंडलिक नावाचे महसूल मंत्री यांच्याकडून ती जागा त्यांनी सरकारी जागा चराई करता असल्यामुळे या जागेची निवड करून त्यांनी ही जागा दीक्षाभूमीसाठी केली होती। आज त्या दीक्षाभूमीला, या जमिनीला, जागेला 70 वर्षाचा कालावधी होतो। तुम्ही पाहू शकता हा सातबारा आहे। हा नागपूर शहरातील लेंड्रा या गावातील, मौजा लेंड्रा या गावातील सर्वे नंबर 221, 222/2 हा सातबारा असताना या सातबाऱ्यावर आजपर्यंत दीक्षाभूमी या नावाने नोंद झालेली नाही, किंवा आमचे जे आंबेडकरी जे मेमोरियल सोसायटीचे, स्मारक समितीचे जे पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा 70 वर्षामध्ये दीक्षाभूमी या जागेसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही। तुम्ही हा सातबारा आहे, ऑन रेकॉर्ड पाहू शकता। आता हे किती मोठी शोकांतिक आहे की एवढा मोठा समाज बांधव असताना जर यांनी सातबारा नावाने केले नाही, उलट इथल्या महसूल प्रशासनाने इमारत हे नाव केलेले आहे। तुम्ही पाहू शकता ही एवढी मोठी आज दीक्षाभूमी दिसत असताना या दीक्षाभूमीला त्यांनी इमारत हे नाव लिहिलेले आहे। आणि तत्कालीन इथले महसूलचे जे तहसीलदार आहेत त्यांनी एक आदेश पारित केला, रामा क्रमांक 4 RTA 64/2018-19 16/1/19 मध्ये झुडपी जंगल करण्याचे आदेश पारित केले आहे। आणि त्या संबंधित तलाठी, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्रमांक 538 हा 16/1/2019ला फेरफार घेण्यात आलेला आहे, आणि 16/1/2020ला त्यांनी फेरफार मंजूर केलेले आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता, एका दिवशी 16/1/2019ला आदेश होतात, 16/1/19ला फेरफार घेतल्या जाते एका दिवसात, आणि एका दिवसामध्ये ते झुडपी जंगल म्हणून नावाने नोंद केले जाते। ही इतकी मोठी घटना आज एवढ्या मोठ्या नागपूर शहरामध्ये घडली असताना सुद्धा इथले आमचे तमाम आंबेडकरी समाज बांधव आजपर्यंत या जागेच्या, दीक्षाभूमीच्या मागणीसाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही। तहसीलदार, HDO, कलेक्टर, कमिशनरला जाबसुद्धा विचारला नाही की असे बोगस काम तुम्ही का केलं आहे म्हणून। किती मोठी शोकांतिका आहे। आता काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल अंबाझरीच्या इथे, तिथेसुद्धा असा प्रकार घडला आहे, आणि त्या तलावाला बगीचा दाखवून तिथली 300-350 एकर जागामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं ते बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। एकाही नागपूरच्या मंडळीने त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केले नाही आहे, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केले नाही। मी मात्र आणि माझे मित्र मिलिंद धनवी हे दोघं मिळून आम्ही आज वर्ध्याच्या न्यायालयामध्ये त्यांच्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। 22 तारखेला आता त्यांच्यावर आदेश लागलेले आहे। आज हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताशीर उडलेली आहे त्या स्मारकाच्या संबंधात विवेकानंदच्या। कारण उजव्या बाजूला बाबासाहेबांचं स्मारक उद्ध्वस्त करून डाव्या बाजूला तुम्ही त्यांचं स्मारक कसं काय बनवलेलं आहे, हा प्रश्न आम्ही 1 वर्षापूर्वी विचारलो होतो ऑन द स्पॉट तिथे जाऊन। म्हणजे हा पक्षपात सरकार कसा काय भेदभाव करू शकतो। असं असताना आज एकीकडे आमच्या अंबाझरीचे ते दीक्षा म्हणजे जे स्मारक आहे बाबासाहेबांचं ते उद्ध्वस्त झालेलं आहे, आणि दुसरीकडे आज आम्ही आता इथे बघतो दीक्षाभूमीवर, आज आमची दीक्षाभूमी आमच्या नावानं नाही आहे, सातबारा नावानं नाही आहे। इथले मेमोरियल सोसायटीचे जे पदाधिकारी झोपले आहे का, यांना समजत नाही का, कायदा समजत नाही का, यांनी बैठक घेतली नाही का, काय बैठक घेतलं नाही,
काय हा प्रश्न तहसीलदारला विचारला नाही, काय EDOला विचारला नाही, काय कमिशनरवर विचारलं नाही, आणि यांनी या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे यांच्यावर FIR दाखल का केलं नाही, हे सर्व झोपलेले आहेत, पदाधिकारी झोपलेले आहेत. आता काही दिवसापूर्वी हे तुम्ही पाहू शकता, जे एक कंपनी आहेत, जे मी YFC कंपनी आणि BBG कंपनीतर्फे हे काही नागपूर येथील दीक्षाभूमीच्या परिसरातील जे पुनर्विकासचं काम सुरू आहे, आणि हे तुम्ही पाहू शकता, हे सुद्धा टोटली अवैध काम सुरू आहे. कारण शासनाने यांच्या हे घेतल्यानंतर यांचा जाहीरनामा लावायला पाहिजे, यांच्या किती कोटेशन आहे करायला पाहिजे, किती महिन्यामध्ये करणार आहे ते करायला पाहिजे. कारण आता येणाऱ्या 14 ऑक्टोबरला पुन्हा आमच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये याचीसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. जेव्हा आता आम्ही इथं येऊन बघितलं असता, हे जे माती तुम्ही बघू शकता, हे काम अवैध सुरू आहे, JCB लावून येते, एकदम दीक्षाभूमीच्या लागून आहे. जेव्हा मी त्या कॉन्ट्रॅक्टला फोन लावलं, विचारलं हा काय प्रकार चालू आहे, काय तुम्ही याच्यावर योजना केली नाही, असा आज मी आत्ता फोन लावून माझ्या मित्रासोबत मिलिंद धनविज आम्ही जे आलो, फोन लावून त्याला विचारलं कॉन्ट्रॅक्टरला, तर त्याने आता सांगितलं, साहेब आम्ही 24 तासाच्या आत ही माती आम्ही हटवणार आहोत, आणि इथे हे जे आता तुम्हाला दिसत आहे हे 2 दिवसापूर्वी 24 तासानंतर तुम्हाला दिसणार नाही, असं त्यांनी आश्वासन दिले आहे. म्हणजे शोकांतिका अशी आहे की मी चंद्रपूरहून येऊन त्यांना इथं जॉब विचारू शकतो कंपनीला. माझे मित्र मिलिंद धनविज यवतमाळवरून येऊन सकाळी आज त्यांना आम्ही जॉब विचारू शकतो. मग इथले पदाधिकारी झोपले आहे का, इथले आंबेडकरी समाज झोपला आहे का, यांनी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे यांना. एवढ्या दिवसापासून इथं माती असे पडून आहे अवैध, आज एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरवर नुकसान होण्याची संभव आहे. आज त्या दीक्षाभूमीच्या अंदर आम्ही जाऊन बघितलं, जाड्या लागून आहेत, इथे आहेत. म्हणजे इथल्या मेमोरियल सोसायटीचे जे मेंबर लोक आहे काय करत आहेत, एवढा मोठा आज आमच्या हा स्थळ प्रेरणाभूमी, ऊर्जाभूमी ही आज जगप्रसिद्ध असलेली, त्याच्यामुळे मी तहसीलदार, EDO, कलेक्टर, कमिशनर यांना तर आरोपी करणारच आहे, परंतु या मेमोरियल सोसायटी, बाबासाहेबाच्या ज्या मेमोरियल सोसायटीचे सभासद आहेत यांनासुद्धा आरोपी करणार आहे, आणि यांच्यावरसुद्धा गुन्हे दाखल करा. कारण अपराधाला साथ देणे हा IPC कलम 212 नुसार गुन्हा आहे, आणि ही आमची ऊर्जाभूमी आहे, प्रेरणाभूमी आहे, आमच्या आधारस्तंभ आहे ना, आमच्या SC STच्या यांच्या कोणत्याही ज्यांना ते पवित्र मानतात अशा जागेला जर कोणी काही करत असेल, धोका पोहोचवत असेल, बरखास्त करत असेल किंवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. गेल्या 2-3 दिवसापासून पवित्र दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरल्या जात आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये आम्हाला पवित्र दीक्षाभूमीची काय पालट करायची आहे, संपूर्ण जगामध्ये ज्याची चर्चा होईल अशा प्रकारची वास्तू करण्याचा निर्णय आम्ही सर्वसन्मान्य सदस्यांनी घेतला आहे. या पवित्र दीक्षाभूमीवरती कोणतेही मेट्रो स्टेशन होणार नाही, कोणतेही मेट्रो कार्यालय होणार नाही, कोणतेही वाहतूक होणार नाही. 14 ऑक्टोबर आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जे लाखो लोक येतात त्यांना सुविधा पुरविणं त्याच्यासाठी प्रत्येक प्राधान्य राहील. नंतर सौंदर्यीकरण आणि नंतर विकास. हा विकास करत असताना स्तूपाला कोणताही धक्का लागणार नाही, बौद्ध वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही. समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या, आजही पसरत आहेत. अशा समाजकंटकांच्या अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका. आपल्याला कोणतीही शंका असेल थेट आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. जय हिंद.